तर भारताने न्यूझीलंड विरुद्धची सिरीज तर जिंकली आहे आणि तीही एकदम धणक्यात. पण या विजयानंतर जल्लोषाऐवजी एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. एक अशी डोकेदुखी जी निवडक करत्यांना सतावतीये. चला जरा खोलवर जाऊन पाहूया की नेमकं काय घडलंय. गुवाहाटीमध्ये टीम इंडियाने जे काही करून दाखवलं ते खरंच अविश्वसनीय होतं. 154 रन्सचं टार्गेट आणि ते चेस केलं फक्त 10 ओव्हर्समध्ये. हो, बरोबर ऐकताय, फक्त 10 ओव्हर्स. ही कामगिरी म्हणजे थेट रेकॉर्ड बुकमध्ये नोंद होण्यासारखी आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की टीमच्या इतक्या मोठ्या ऐतिहासिक विजयानंतरही सगळी चर्चा फक्त एका प्लेयरच्या गोल्डन डकची का होतेय. यामागे खूप मोठं कारण आहे आणि ते म्हणजे संघाची निवड. म्हणजे झालंय असं की या विजयामुळे एक नवीनच आव्हान उभं राहिलंय आणि ते आहे टीम सिलेक्शनचं. संघ इतक्या जबरदस्त फॉर्मात असताना ही निवड इतकी अवघड का झाली आहे बघूया. ही सगळी डोकेदुखी आहे ना ती दोन खेळाडूंच्या अवतीभोवती फिरतेय. एका बाजूला आहे टॅलेंटेड संजू सॅमसन, ज्याच्यावर टीम मॅनेजमेंटनी विश्वास दाखवलाय, आणि दुसऱ्या बाजूला आहे भन्नाट फॉर्ममध्ये असलेला ईशान किशन, जो टीमच्या दारावर अक्षरशः धडका मारतोय. आता आकडेवारी बघा, ती सगळं काही सांगून जाते. संजू सॅमसनने गेल्या 3 T20 सामन्यांमध्ये मिळून केल्यात फक्त 16 धावा. आणि दुसऱ्या बाजूला ईशान किशन, ज्याने तेवढ्याच सामन्यांमध्ये तब्बल 112 धावा ठोकल्यात. हा जो जमीन अस्मानाचा फरक आहे ना, तोच तर निवडकर्त्यांसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज बनलाय. चला आता त्या मॅचकडे जाऊया जिथून ह्या सगळ्या चर्चेला खरं तर तोंड फुटलं, म्हणजे गुवाहाटीमधला तिसरा T20 सामना. या मॅचमध्ये आपल्या बॉलर्सनी कमाल केली. जसप्रीत बुमराहने तर फक्त 17 रन्स देऊन 3 विकेट्स काढल्या आणि तोच मॅन ऑफ द मॅच ठरला. इतकंच नाही तर जवळजवळ वर्षभराने टीममध्ये परत आलेल्या रवी बिश्नोईनेही फक्त 18 रन्समध्ये 2 विकेट्स घेऊन आपली जागा पक्की केली. त्यामुळे भारतासमोर टार्गेट तसं सोपं होतं. पण खरी स्टोरी सुरू झाली दुसऱ्या इनिंगमध्ये. पहिल्याच बॉलवर संजू सॅमसन आऊट झाला. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पण त्यानंतर ईशान किशन आणि अभिषेक शर्माने जे केलं ते तर अविश्वसनीयच होतं. पॉवर प्लेमध्ये भारताने 94 रन्स कुटले आणि अभिषेक शर्माने तर काय फक्त 14 बॉल्समध्ये 50 पूर्ण केली. भारताने हा सामना चक्क 60 बॉल्स राखून जिंकला. फक्त 14 बॉलमध्ये 50. हो, अभिषेक शर्माने हा पराक्रम केलाय. T20 इंटरनॅशनलमध्ये कुठल्याही भारतीय बॅट्समनने केलेली ही दुसरी सगळ्यात वेगवान 50 आहे. यावरून त्याच्या बॅटिंगच्या ताकदीचा अंदाज येतो. आणि हे तर त्याहूनही अविश्वसनीय आहे. 150 पेक्षा जास्त रन्सचं टार्गेट आणि तेही 60 बॉल्स शिल्लक ठेवून जिंकणं हा एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड आहे. म्हणजे या विजयाचं महत्त्व किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे भारताने एक ऐतिहासिक परफेक्ट विजय मिळवला, पण त्याच मॅचमध्ये एका महत्त्वाच्या खेळाडूचं अपयश मात्र ठळकपणे समोर आलं. आता या सगळ्या गुंतागुंतीच्या सिच्युएशनवर भारताचा अनुभवी स्पिनर रविचंद्रन अश्विनने आपलं मत मांडले. चला ऐकूया त्याला काय वाटतंय. अश्विनने सुरुवातीला एक अगदी पारंपरिक पण खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणाला की वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेआधी टीममध्ये जास्त फेरबदल करणं काही बरोबर नाही. टीममध्ये स्थिरता असली की खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि हे खूप गरजेचं असतं. पण लगेचच अश्विनने नाण्याची दुसरी बाजूही दाखवली, ज्यामुळे हे प्रकरण आणखीच कॉम्प्लिकेटेड होतं. त्याचं म्हणणं आहे की ईशान किशन ज्या प्रकारच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्याला टीममधनं बाहेर ठेवणं जवळजवळ अशक्य आहे आणि इथे सर निवडकर्त्यांची खरी परीक्षा आहे. पण अश्विन फक्त एवढंच बोलून थांबला नाही. त्याने संजू सॅमसनच्या बॅटिंगमधल्या एका टेक्निकल गोष्टीवर अचूक बोट ठेवलं. त्याचं म्हणणं असं आहे की संजू शॉर्ट पिच बॉलिंग समोर, म्हणजे जे उसळते चेंडू शरीराच्या दिशेने येतात ना, तिथे जरा अडखळतोय आणि न्यूझीलंडच्या बॉलर्सनी बरोबर हीच नस पकडली. आता ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर संजूला नक्कीच काम करावं लागेल. आता हा जो निवडीचा वाद आहे तो फक्त या एका सिरीजपुरता मर्यादित नाहीये. याचं महत्त्व खूप मोठं आहे आणि ते थेट वर्ल्ड कपशी जोडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की T20 वर्ल्ड कप आता तोंडावर आलाय आणि त्यामुळे प्रत्येक मॅच ही टीम फायनल करण्यासाठी एक परीक्षाच आहे. प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक कामगिरीवर निवडकर्त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. आणि याच सोबत हेही लक्षात घ्यायला हवं की भारताने सलग 9वी T20 सिरीज जिंकलीये. यावरून टीम किती मजबूत आहे हे दिसतंय.
पण यामुळेच वर्ल्ड कपसाठी योग्य संघ निवडण्याचं प्रेशर आणखी वाढलंय, कारण आता अपेक्षा खूप जास्त आहेत. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की वर्ल्ड कपसाठी निवडकर्त्यांनी नेमकं काय करावं? ज्या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय त्या टॅलेंटवर विश्वास ठेवावा की जो खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे त्याला संधी द्यावी? या एकाच प्रश्नाच्या उत्तरात भारताचं वर्ल्ड कपमधलं भविष्य दडलेलं असू शकतं.